नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सहर्ष स्वागत. सध्या राष्ट्रवादीचे नेते श्रीकांतजी शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जी बॉडी नेमलेली आहे महाराष्ट्र शासनाची, ती बरखास्त करण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून जी मागणी केलेली आहे की ही बॉडी बरखास्त करण्यात यावी, कारण दिनांक 12 जून 2015 रोजी ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 15 साली अस्थायी म्हणून नेमली गेली आणि तिला 17 जुलै रोजी स्थायी समिती म्हणून मान्यता दिली. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर प्रशासकीय कालावधी हा 5 वर्षाचा राहतो, पण ह्या मंदिर समितीला येत्या 20 जूनला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि एवढ्या मोठ्या देवस्थानला एकच समिती 12 वर्ष ठेवली तर त्या समितीला कोणताही मंदिर समितीमध्ये किंवा मंदिर देवस्थानमध्ये कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही असं दिसून येतं. कारण या मंदिर समितीच्या बैठकीला मोजकेच सदस्य हे या बैठकीला उपस्थित असतात आणि काही सदस्य ह्या मंदिर समितीच्या कुठल्या कारभारात कुठेही लक्ष देत नाही. ठराविकच सदस्य काम करत आहेत. मग महायुतीचं सरकार असल्यामुळं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय सुनेत्रा वहिनींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की ह्या मंदिर समितीचा बरखास्त करून महायुतीच्या सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ह्या मंदिर समितीवर काम करण्याची संधी मिळावी. कारण खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर ह्या मंदिर समितीच्या काळात अनेक गैरप्रकार घडलेले आहेत. मग चंदन घोटाळा असेल, वस्त्र घोटाळा असेल, अशा अनेक तक्रारी ह्या मंदिर समितीच्या विधी व न्याय खात्याकडे देण्यात आलेल्या आहेत. पण ह्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळं ह्या मंदिर समितीला बरखास्त करणं हेच योग्य राहील. आणि उद्याच्या कॉरिडॉरमध्ये नवीन कार्यकर्त्यांना ह्या मंदिर समितीचा कारभार पाहण्यासाठी संधी मिळावी म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केलेली आहे. अनेक सदस्यावर आणि अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत ना, अनेक म्हणजे तसे पुरावे पण आहेत. जर बघायला गेलं तर म्हणजे एक अंदाजे आकडा सांगतो, जर 1 महिन्यात जर मंदिर समितीचे सहअध्यक्ष साधारण 3.5 लाखाचे वस्त्र जर हे स्वतःकडे घेऊन जात असतील तर 12 वर्षाच्या कालावधीमध्ये किती घोटाळा झाला असेल हा 1 महिन्याच्या घोटाळ्यावरून 12 वर्षाचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. मग त्यामध्ये चंदन घोटाळा आणि ह्या मंदिर समितीला काय चांगले अधिकारी नको आहेत. जो चांगला अधिकारी काम करतो त्या अधिकाऱ्याला घालवण्यासाठी हे 100% प्रयत्न करत असतात. उलट आता जनतेच्या मनात ज्या पद्धतीने रोष आहे ह्या मंदिर समितीबद्दल, त्या पद्धतीने ह्या मंदिर समितीला बरखास्त करावं हीच जनतेची खरी मागणी आहे. नेमकं कुठल्या अधिकाऱ्याला घालवलं या मंदिर समिती? सोत्रे साहेब असतील, पुदलवाडकर साहेब असतील, म्हणजे ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्या लोकांनी ह्यांनी नारळ देण्याचं काम केलेलं आहे. आज शिर्डी संस्थान बघा, शेगाव संस्थान बघा, भयानक सुविधा आहेत, भयानक देणगीदार आहेत. तसं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पण अमाप देणग्या येतात. अनेक सुविधा आपल्या या ठिकाणी आपण करू शकतो, पण मंदिर समिती फक्त ठराविकच मंदिर देवस्थान आणि भक्तनिवास याच ठिकाणी फक्त मंदिर समितीचं काम चालतं. एकीकडे कलेक्टर साहेबांनी आदेश काढून सुद्धा व्हीआयपी दर्शनाचे आदेश काढले होते बंदचे, पण आज परिस्थिती पाहता व्हीआयपी दर्शन सुरू असल्याचे दिसून आलेलं आहे. आज काय झालं, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करतात आणि मंदिर समितीच्या चुकीच्या कारभारावर आवाज उठवला जातो. पण काही कुणालाही त्या चुकीच्या कारभारावर आवाज उठवला तर काहीसुद्धा देणं घेणं समितीच्या सदस्याला राहत नाही आणि प्रशासनाला पण राहत नाही. त्यामुळं योग्य प्रशासन आणि योग्य समिती सदस्य या ठिकाणी नेमले तर मंदिर समितीचा कारभार चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. 1985 साली अगोदर मंदिर समिती शासनाने जे स्थापित केलेले आहे ते येणाऱ्या विठ्ठल भक्ताला त्याला सुख सुविधा देण्यासाठी हे मुळात स्थापन झालेले आहे. हे सदस्य त्यांच्यासाठी अध्यक्ष सदस्य ह्याच्यासाठी नेमलेले आहेत, पण यांचं दुर्लक्ष होतंय का? ह्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे. कारण आज बघतो ना सोशल मीडिया, म्हणजे तुमच्याच माध्यमातून आम्ही अनेक बाईट बघतोय वारकरी भक्तांच्या. मग पाऊस आल्यानंतर त्या वारकऱ्यांचे काय हाल होते. आज म्हणजे वाळवंट कशा पद्धतीनं म्हणजे खराब केलं जातं. खरं तर वाळवंट आणि म्हणजे महसूल विभाग आणि मंदिर समितीचा
नक्की वाळवंट कुणाच्या ताब्यात आणि कुणी स्वच्छ करायचा हा सुद्धा प्रश्न आहे. मंदिर समितीचे प्रशासनाला विचारलं तर ते म्हणतात की महसूल खात्याकडे आहे, आणि महसूल खात्याला विचारलं तर ते म्हणतात मंदिर समितीकडे आहे. मुळात मंदिर समितीच्या माध्यमातून जो काय कारभार चालतो, मग वाळवंट असेल, गोमाता असेल, अहो आपल्या इथलं पार्किंगसुद्धा मंदिर समिती व्यवस्था करू शकत नाही. ही म्हणजे किती मोठी म्हणजे दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही विनंती केली की हात जोडून विनंती केली देवेंद्र फडणवीस साहेबांना की ह्या मंदिर समितीला बरखास्त करणे गरजेचं आहे. कारण 12 वर्ष इतका कार्यकाळ, एवढा मोठा कार्यकाळ देऊनसुद्धा हे काहीसुद्धा करू शकले नाहीत. खऱ्या अर्थानं जर प्रशासन मग नगरपालिकेवर प्रशासन बसवलं, जिल्हा परिषदेवर प्रशासन बसवलं, पण मंदिर समितीवर कोणतंही प्रशासन आतापर्यंत बसवलं गेलं नाही. मग त्यांनाच 12 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ का आणि कशासाठी? मग जर ह्यांना मंदिर समिती आणि 12 वर्षाच्या कालावधीमध्ये काय व्यवस्था झाली? आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं की लोकनेते अजितदादांनी जे काय म्हणजे महायुती सरकारच्या माध्यमातून जे काय 72 कोटी रुपये तुम्ही दिले, तुम्ही जनतेला कळू द्या ना. 72 कोटीतनं तुम्ही काय डेव्हलप करणार आहे? ते सुद्धा मी निवेदन देऊन त्यासुद्धा आमच्या निवेदनाला फक्त बाजूला म्हणजे विचारलं, ठेवलं आणि बाजूला ठेवलं. त्याच्यावर काय कारवाई केली नाही. पण कळू द्या ना जनतेला की आमचं सरकार मंदिर समितीला पैसे देत आहे, आमच्या सरकारच्या माध्यमातून काय डेव्हलप करणार आहे हे सर्वसामान्य माणसाला कळलं पाहिजे ना. जसं मुख्यमंत्री साहेबांनी ह्या समितीला शाबासकी म्हणून दिलेली आहे, तसं बघायला गेल्यानंतर काम सुरू असताना मंदिर गळती अनेक वेळा झालेली आहे. तेच म्हणतो ना की जर गळती होते म्हणजे असे किती. आता मध्यंतरी आमचे समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी जो वाळू संदर्भात आवाज उठवला, म्हणजे तुम्ही सुरुवातीला डस्ट वापरली आणि आवाज उठवल्यानंतर मग वाळू वापरताय. मग तुम्ही कशासाठी डस्ट वापरताय? कोणाचा सल्ला घेऊन तुम्ही डस्ट वापरताय? मंदिर ही पुरातन खात्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं का बाबा डस्ट वापरा म्हणून? म्हणजे ते पुरावे मागितले तरी पण पुरावे कोण द्यायला तयार होत नाहीत. भ्रष्टाचार झालाय का? आता भ्रष्टाचार झालाय का नाही, आता हे गणेश अंकुशरावांना काय उत्तर दिलं मंदिर समितीनं ते आता ते त्यांना विचारावं लागेल. पण मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेनं पुढे येऊन आपल्याला प्रश्न विचारण्यापेक्षा मुळात आपणच काम असं करा की बाबा लोकांचा विश्वास त्या समितीवर बसला पाहिजे. मग तुम्हाला लोकांनी म्हणजे विचारावं लागतंय. मग आता तुळजापूर असेल, आता आपले कर्नाटकमधील सौंदती या देवीला तिथं सुद्धा टोकन दर्शन आहे. मग आपला विठ्ठल गरीब आहे म्हणून आपण किती दिवस आपण विठ्ठलाला गरीब ठेवणार आहे? मंदिर आणि शहराचा जर विकास करायचा म्हणलं तर मंदिर समितीनं सुद्धा काय म्हणजे काय नियम बदलले गेले पाहिजे, असं आमचं मत आहे की बाबा योग्य पद्धतीने योग्य काम चालावं मंदिर समितीचं. विठ्ठल जगातला एकमेव आपला देव असा आहे की त्याच्या चरणावर आपल्या प्रत्येक वारकरी भक्ताला, प्रत्येक भाविक भक्ताला तिथं त्यांच्या चरणावर लीन होता येतंय. नाहीतर जगातलं कोणतंच मंदिर नाही की बाबा त्या देवस्थाच्या चरणावर म्हणजे दर्शन घ्यायला जातं. लांबून 10 फूट 20 फूट 25 फूट अशा अंतरावरून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. मग आपल्या विठ्ठलालाच का असं? दुसरी तुम्ही मागणी केलेली की वज्रलेपाला उशीर होतो. वज्रलेपाला आता पुरातन खात्यानं 2000 माझ्या माहितीनुसार म्हणजे पुरातन खात्यानं सुद्धा सांगितलं म्हणजे मंदिर समितीला की वज्रलेप देण्याची गरज आहे. तरी सुद्धा त्या पुरातन खात्याच्या सुद्धा आदेशाला ही केराची टोपली दाखवते. मग काय उपयोग आहे ह्या मंदिर समितीकडे? त्यांनी बडवे उत्पाद सेवादारांनी मागणी केली की वज्रलेपाला करताना आम्हाला विश्वासात घेऊन करा. मंदिर समितीच्या प्रशासनाला विठ्ठलाची मूर्ती ज्या पद्धतीनं व्यवस्था करता येईल, व्यवस्थित ठेवता येईल, ह्या पद्धतीने ज्या पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन आपला पूर्वीचा विठ्ठल कसा होता आणि त्याच्या लेप देण्यासाठी जे काय पूर्वीचे जे काय लोक आहेत की बाबा ज्यांना विठ्ठल मंदिराची माहिती पूर्ण आहे, मूर्तीची बाबा कशा पद्धतीने देखभाल केली पाहिजे ह्याची माहिती घेऊन मंदिर समितीने तो निर्णय घेतला पाहिजे आणि पुरातन खात्याला केराची टोपली मंदिर समितीने दाखवू नये. पूर्वीचे लोक म्हणजे कोण? आता म्हणजे जे पूर्वीचे जे काय सेवादारी होते, मग बडवे उत्पाद जे होते, त्यांच्याकडून बाबा मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शन घ्यायला काय कोणाची काय हरकत नाही. शेवटी आपलं देवस्थान, आपलं शहर
सोशल मीडियावर बदनाम होणे एवढीच फक्त आपण काळजी घ्यावी. आता शिर्डीची कधी आली अशी बातमी चुकीची का सिद्धिविनायकाची आली बातमी तशी. जे काय महामंडळाचे जे काही सरकारच्या अखत्यारीत जे 3 म्हणजे समित्या आहेत, मग सिद्धिविनायक देवस्थान असेल, शिर्डी देवस्थान असेल आणि विठ्ठल रुक्मिणी समिती देवस्थान असेल, मग आपल्या पंढरपूरचीच बदनामी का होते ह्याचा सुद्धा विचार समितीने केला पाहिजे. मंदिर समिती भाविकाला सुखसुविधा देण्यात अपयशी ठरली आहे का? आता अपयशी ठरली म्हणण्यापेक्षा म्हणजे आता मुळात जेवढं प्रशासन सुखसुविधा देतंय त्या पद्धतीनं भाविकांच्या मागणीनुसार जर आपण त्यांना सुखसुविधा दिल्या तर ह्या पद्धतीनं आपल्या मंदिर समितीचं नाव लौकिक व्हावं एवढीच फक्त अपेक्षा आमची. त्यांनी कशा पद्धतीनं कुणाला काय द्यावं हे म्हणजे आम्ही सांगू शकत नाही, पण मंदिर समितीने विठ्ठल रुक्मिणीच्या भाविक भक्तांना योग्य सुखसुविधा द्याव्या. कारण मध्यंतरी आपण बघितलं पाऊस आल्यानंतर वारकऱ्यांचे काय हाल झाले. मग तोही अंदाज, पावसाचा अंदाज बघून आणि कायमस्वरूपी शेड आपल्या देवस्थानच्या दर्शन रांगेसाठी व्हावे ही पण आमची मागणी आहे. कारण भाविक येतोय दर्शनासाठी येतोय, त्याचं मनोभावे जर दर्शन झालं तर तो समाधानी होतोय. आणि कोणताही भाविक असा म्हणत नाही की बाबा म्हणजे मंदिर समितीचं काम योग्य आहे, तुम्ही म्हणजे वारकरी भक्तांची पण म्हणजे ही घ्या, माहिती घ्या. आज उन्हाळ्यात ते छत जे होतं म्हणजे प्लॅस्टिकची जाळी मारली होती, ती सुद्धा 1-2 वाऱ्यात ती म्हणजे पडली होती. मग कायमस्वरूपी बाबा त्या पद्धतीने जर म्हणजे उपाययोजना केल्या तर चांगल्या पद्धतीनं राहील ना. तुमची पुढची भूमिका काय आता? आमची भूमिका हीच आहे की 20 तारखेला ह्या मंदिर समितीला 12 वर्ष पूर्ण होतात. 20 तारखेपर्यंत जर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त नाही केली तर माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील, आमच्या सुनेत्रा वहिनी असतील किंवा शिंदे साहेब असतील, तर ह्या तिन्ही राज्याच्या प्रमुखांना एक विनंती आहे की ह्या मंदिर समितीला 12 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी ह्या मंदिर समितीला बरखास्त करावा, किंवा जर नाही बरखास्त केली तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून ह्या मंदिर समिती बरखास्त करण्यासाठी आंदोलन आणि उपोषण करू शकतो. हे अजितदादा पक्षाचे गटाचे नेते त्यांनी मागणी केलेली आहे की मंदिर समिती येत्या 20 तारखेच्या आत बरखास्त करा, नाही तर आम्ही आंदोलन करू.